नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। नुकताच भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन आपण देशभर साजरा केलेला आहे। ज्या वेळेस स्वातंत्र्य दिन येतो त्यावेळेस लाल किल्ल्यावर जे भारताचे पंतप्रधान भाषण करतात त्या भाषणावरती भारताबरोबरच पूर्ण जगाचंही लक्ष लागलेलं असतं। आणि नरेंद्र मोदींनी ह्या लाल किल्ल्यावरच्या भाषणातून विक्रम केला आहे। जवळजवळ 1030 मिनिटांचं म्हणजे 2014 पासून ते सत्तेत आल्यापासून आत्तापर्यंत 1030 मिनिटांचा त्यांचा भाषणाचा कालावधी जो आहे तर तो झालेला आहे। आणि आजपर्यंत जर का पंतप्रधानांच्या लाल किल्ल्यावरच्या भाषणाची सरासरी काढली तर ती 86 मिनिटं ही एवढी सरासरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाची आहे। म्हणजे अगदी सर्वात कमी बोलणारे पंतप्रधानापासून सर्वाधिक बोलणाऱ्या पंतप्रधानापर्यंतची ही सरासरी आपल्याला पाहायला मिळते। परंतु आपल्या आजच्या लेक्चरचा विषय हा भाषणाची कालावधी नाही आहे, हे लक्षात ठेवा। ह्या लाल किल्ल्यावरच्या भाषणातून पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी आणि आता नरेंद्र मोदी या पंतप्रधानांनी कुठले महत्त्वाचे मुद्दे मांडले याची चर्चा करणं हा आजच्या आपल्या लेक्चरचा महत्त्वाचा भाग आहे। आता तुम्ही म्हणणार हे लाल किल्ल्यावरचं भाषण एवढं महत्त्वाचं का असतं? कारण या लाल किल्ल्यावरच्या भाषणाकडं पूर्ण जगाचं लक्ष राहिलेलं असतं। कारण एक राष्ट्रप्रमुख म्हणून एखाद्या देशाचा पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी एखादा जर का विचार व्यक्त करत असेल तर तो विचार पुढं त्या देशाचे आणि जगातल्या देशाचे संबंध कसे असू शकतात हे निर्देशित करणारं ठरू शकतं। त्याच्यामुळं प्रत्येक पंतप्रधानाचं लाल किल्ल्यावरचं भाषण अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं, म्हणजे भारताच्या दृष्टीनं सुद्धा आणि जगाच्या दृष्टीनं सुद्धा। म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 पासून 2025 पर्यंत जी लाल किल्ल्यावरून भाषणं केलेली आहेत तर त्या भाषणामधून भारताचे आणि इतर देशांबरोबरचे संबंध, भारताचं परराष्ट्र धोरण, भारतातले अंतर्गत विषय अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती त्यांनी भाष्य केलेलं दिसतं। आणि यावरून भारताचे संबंध इतर देशांबरोबरचे आणि अंतर्गत संबंधसुद्धा आपल्याला दृढ झाल्याचं दिसतंय। तर त्या अनुषंगानं ही लाल किल्ल्यावरची भाषणं पंतप्रधानांची आणि भारताचा स्वातंत्र्य दिन याच्याविषयी आज आपण थोडीशी चर्चा करूया। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसत्तांनी दैनिक लोकसत्ताने हा सगळा डाटा जो आहे तर तो प्रकाशित केलेला आहे आणि त्याच न्यूजपेपरमधून हा मी डाटा घेतलेला आहे। फक्त मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगतो, जर का तुम्हाला वाचून काही गोष्टी समजत नसल्या तर हे लेक्चर ऐकून तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। ही जी PDF आहे तर ती तुम्हाला VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवर आणि PSR ऑप्शनल या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून देतो आहे। आता याच्यामध्ये 7 वेगवेगळे दृष्टिकोन मांडलेले आहेत। पहिला आहे त्याच्यामध्ये उद्योग आणि उद्योजकांविषयी दृष्टिकोन। 1950च्या लाल किल्ल्यावरच्या भाषणात स्वातंत्र्यदिनी पंडित नेहरू काय म्हटले ते पहा। या देशात असे अनेक लोक आहेत जे दुसऱ्यांच्या समस्यामधून धननिर्मिती करतात, मग ते उद्योजक असतील किंवा दुकानदार असतील। ही मंडळी त्यांच्या फायद्यासाठी अन्नधान्याची साठेबाजी करतात, त्यातून पैसे कमवतात आणि जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा म्हणजे 1-2 वर्षांनी हेच धान्य विकायलाही काढतात। उद्योग आणि उद्योजकांविषयी पंडित नेहरूंचं मत आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे काही विचार्स आहेत किंवा ही जी काही थॉट प्रोसेस आहे तर ती संबंधित लेखकाची आहे, हे लक्षात ठेवा। म्हणजे याच्यातल्या प्रत्येक गोष्टीबरोबर म्हणजे हे जे काही खाली निष्कर्ष आपण काढणार आहे त्या प्रत्येक गोष्टीबरोबर मी सहमत असेलच याची काही गॅरंटी नाही आहे, मी आत्ताच सांगतो। आणि तुम्हीसुद्धा सहमत असाल हे सुद्धा मला मान्य नाही आहे। त्याच्यामुळं आपला दृष्टिकोन त्या भाषणाकडे पाहण्याचा हा वेगवेगळा असू शकतो। परंतु हे जे मुद्दे आहेत किंवा हे जे वक्तव्य आहे तर तुम्हाला PSR ऑप्शनलच्या आन्सर रायटिंगमध्ये, GS2च्या आन्सर रायटिंगमध्ये लिखाणासाठी त्याचा वापर करता येऊ शकतो। त्याच्यामुळं ही जी भाषणं आहेत तर ती महत्त्वाची आहेत। इंदिरा गांधी 1968 साली काय म्हटलं तर पहा, आपण जेव्हा बेशिस्त कामगारांविषयी बोलतो तेव्हा उद्योगपती आणि श्रीमंत उद्योजकांनाही त्यांची जबाबदारी टाळता येणार नाही असे मी म्हणेन। त्यांनी भरपूर नफा आणि गलेलट्ट पगारावरच लक्ष केंद्रित केलं तर शिस्त येणार कुठून? आता हे तुम्हाला जे साल दिलेलं दिसतंय तर हा त्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन आहे, म्हणजे 15 ऑगस्ट 1950, 15 ऑगस्ट 1968 आणि राजीव गांधी 15 ऑगस्ट 1989ला काय बोलले होते ते पहा। इंदिराजींनी भांडवलशाही शक्तींशी मुकाबला करून त्यांचा नायनाट करण्यासाठी आपले आयुष्य वेचलं। 2019ला 15 ऑगस्टला नरेंद्र मोदी काय म्हटले ते पहा, आपल्या देशात काही गैरसमज निर्माण झाले आहेत,
त्या मानसिकतेतून बाहेर यावं लागेल, जे देशासाठी संपत्ती निर्माण करतात, देशाच्या संपत्ती निर्मितीमध्ये योगदान देतात, ते देखील देशाची सेवाच करतात. उद्योग आणि उद्योजकांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे लाल किल्ल्यावरून केलेलं भाषण आहे 15 ऑगस्ट 2019ला. आलं लक्षात? म्हणजे आपण याच्यामध्ये नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि मोदी यांचे उद्योग आणि उद्योजकांविषयीचे विचार पाहिले. आता याच्यावरून आपल्याला निष्कर्ष काय काढता येतील ते सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. पहिला निष्कर्ष निघू शकतो, जुनाट कायदे, उच्च कर, घुसपडलेली उद्यमशीलता असे ठळक अवगुण असलेल्या नेहरूंच्या उद्योगविरोधी धोरणामुळं भारताचा दरडोई GDP दर जागतिक सरासरीच्या 3% खाली घसरला होता. म्हणजे कोणाच्या काळात? पंतप्रधान नेहरूंच्या काळात. नंतर इंदिरा गांधींनी उद्योगांचं राष्ट्रीयकरण केल्यामुळं तसंच जवळपास 97.5% जाचक कर दरांमुळं भारत पूर्व आशियाई देशांपेक्षा मागं पडला आहे इंदिरा गांधींच्या काळात. पण नरेंद्र मोदींच्या काळात काय झालं? मोदींनी लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देऊन सेवा व वस्तू कर अर्थात GSTचं सुसूत्रीकरण करून कंपनी करामध्ये 15 ते 22% कपात करून देशातील उद्यमशीलतेला चालना दिली. अनुपालनात कपात करून आणि कालबाह्य कायदे रद्द करून मोदींनी भारतामध्ये प्रगतशील स्टार्टअप परिसंस्था उभा केलेली आहे. स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया हा तुम्हाला माहीतच असेल. महिला आणि SC/ST कम्युनिटीतील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जो आहे, तर स्टार्टअप इंडिया आणि स्टँडअप इंडिया या परिसंस्थांमधून त्यांनी केलेला आपल्याला दिसतो. हा निष्कर्ष आहे. आता या निष्कर्षातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपण सर्वजण सहमतच असेल याची गॅरंटी नाही आहे. फक्त हे लोकसत्ताचे निष्कर्ष आहेत, त्यांनी काय करून काढले त्यांनाच माहीत. परंतु ह्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपण सहमत असेलच किंवा असायलाच पाहिजे असं कुठलंही माझं मत नाही आणि तुमचंही नसायला पाहिजे. फक्त आपण एक अभ्यासक म्हणून याच्याकडे पाहू. याच्यातला कंटेंट जर का तुम्हाला उत्तर लेखनासाठी वापरता आला तर वेल अँड गुड. आता सर्वसामान्य जनतेविषयी काय दृष्टिकोन होते किंवा काय बोलले गेले ते पाहूया. पंडित नेहरू 1959 काय बोलले होते? भारतामध्ये आपल्याला सामान्यतः कष्ट करण्याची सवय नसते. तो सर्वस्वी आपला दोष नसेलही, पण आपण युरोपीय, जपानी, चीनी, रशियन आणि कदाचित अमेरिकन नागरिकांनी इतके कष्ट घेत नाही, हेही वास्तव आहे. ओके, सर्वसामान्य जनतेविषयीचं नेहरूंचं मत. इंदिरा गांधी 1981 साली काय म्हटलं तर बघा, सरकारवर मोठी जबाबदारी असते, पण लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणसाची जबाबदारी ही तितकीच महत्त्वाची असते. आपण अकारण खर्च कमी केला नाही, गरज नसलेल्या वस्तू चढ्या किमतीमध्ये खरेदी केल्या तर समाज जीवनावर दुष्परिणाम होतात. 2019ला नरेंद्र मोदी काय म्हटले होते पहा, माझ्या गरीब भावंडांमध्ये कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीचा मुकाबला करण्याची शक्ती आहे. या ताकदीपुढे आपण नतमस्तक झाले पाहिजे आणि त्यांच्या रोजच्या जीवनातील आव्हाने कमी करण्यासाठी झटले पाहिजे. लक्षात ठेवा, हे जे सगळे राजकारणी असतात, म्हणजे मी कुठल्याही पार्टीबद्दल, कुठल्याही पक्षाबद्दल आणि कुठल्याही नेत्याबद्दल बोलत नाही आहे. मी एक सर्वसामान्य संकल्पना तुमच्यासमोर मांडतोय. हे जे सगळे जे राजकारणी असतात हे आपला फायदा पाहूनच एखादी गोष्ट बोलतात. म्हणजे नेहरूंनी तसंच केलं, इंदिरा गांधींनी तसंच केलं, म्हणजे नंतर आता नरेंद्र मोदी तेच करतायत. सगळे पंतप्रधान किंवा सगळे राजकारणी एकसारखेच असतात, त्याच्याबद्दल काही डाऊट नसायला पाहिजे, कोणालाच नसायला पाहिजे. हे मी उघड बोलतोय, कारण प्रत्येक व्यक्ती आपला फायदा किंवा स्वार्थ पाहत असते. मग ते सर्वसामान्य जनतेला काहीही बोलता येईल. ओके, भारतातल्या गरिबीबद्दल ते काहीही बोलतील, भारतातल्या तरुणाबद्दल ते काहीही बोलतील, महिलांबद्दल ते काहीही बोलतील. ओके, आपण फक्त निवडणूक आले की मतदान करायचं, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना निवडून द्यायचं. त्यांनी आपले प्रश्न जर का संसदेत किंवा विधिमंडळात मांडले तर ठीक, नाही मांडले तरीसुद्धा ठीक. ओके, येते लक्षात. त्याच्यामुळं पॉलिटिकल लिटरसी येणं भारतात खूप गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि खऱ्या अर्थानं आपण जे प्रतिनिधी म्हणतोय, तर ते जर का आपलं काम करत नसतील तर पुढच्या निवडणुकीत जर का असे लोक उभा राहत असेल तर त्यांना पाडणं हे आपलं मूलभूत कर्तव्य असायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. इथे लक्षात. त्याच्यामुळं डोळे उघडे ठेवून समाजात वावरायला पाहिजे आणि डोळे उघडे ठेवून मतदानात गेल्यावर मतदानसुद्धा करायला पाहिजे. ह्या सगळ्या मोठ्या गोष्टी आहेत, ह्या लक्षात घ्या. आणि आत्ता जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत, तर कुठलाही पक्ष न पाहता, कुठलाही नेता न पाहता एखाद्या व्यक्तीचं काम पाहून त्याला मतदान करा. ही गोष्ट लक्षात ठेवा, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आता याच्यावर निष्कर्ष काय निघतात बघा. ह्या मुद्द्यावरून जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी जनतेकडे नेहमीच तुच्छतेने पाहिलं. जनता आळशी आहे, अन्नाची नासाडी करते, अकारण खर्च करते, त्यामुळे महागाई आणि अन्नधान्य टंचाई होते, असं त्यांचं मत होतं. नेहरू गांधी परिवारातील पंतप्रधानांनी त्यांच्या धोरणात्मक दोषांचा ठपका जो आहे तर तो जनतेवरती ठेवला आहे. बरोबर. आता बघा, त्या परिस्थितीचा विचार करून हे पंतप्रधानांनी केलेले विचार आहेत किंवा व्यक्त केलेले विचार आहेत.
इथं काय लक्षात, म्हणजे पंडित नेहरूंच्या काळात भारताची परिस्थिती वेगळी होती, इंदिरा गांधींच्या काळात भारताची परिस्थिती वेगळी होती, राजीव गांधींच्या काळात भारताची परिस्थिती वेगळी होती, अटल बिहारी वाजपेयींच्या काळात भारताची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ता नरेंद्र मोदींच्या काळात भारताची परिस्थिती वेगळी आहे. त्या परिस्थितीला अनुसरून किंवा त्या परिस्थितीचा अभ्यास करून हे पंतप्रधानांनी केलेली वक्तव्य आहेत. त्याच्यामुळे त्याचा कसा निष्कर्ष काढायचा हे सुद्धा आपण सतत विवेकबुद्धीला स्मरूनच तो काढला पाहिजे, हे लक्षात ठेवा. आता मोदींनी अन्नधान्य टंचाई दूर करण्यासाठी किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ केली, डाळींच्या उत्पादनात प्रोत्साहन, आयातीवरील अवलंबित्व कमी केलं, या देशात सन्मानानं जीवन जगण्यासाठी आवश्यक शौचालय, स्वयंपाकाचा गॅस आणि नळ जोडणी या मूलभूत सुविधा गरिबांपर्यंत पोहोचण्यासाठी 70 वर्ष का लोटावी लागली याचं उत्तर यातून मिळतं. स्वच्छ भारत मिशन, बेटी बचाव बेटी पढाव अशा योजनेचं यश, धोरण आणि दृष्टिकोनातील फरक जो आहे तर तो अधोरेखित करतो. ओके, म्हणजे या लेखकाचं मत काय आहे, पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या काळातली सर्वसामान्य जनतेविषयीची धोरणं आणि नरेंद्र मोदींच्या काळातील सर्वसामान्य जनतेविषयीची धोरणं किंवा त्यांच्या योजना याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता, असं त्यांचं मत आहे. पुढं चीनी आक्रमणावर प्रतिसाद म्हणून पंतप्रधान आपले काय काय म्हटले ते पाहूया. नेहरू 1963 काय म्हटले, ज्या देशाला आम्ही मित्र समजत होतो त्या देशाकडून आमच्या सीमावर गेल्या वर्षी म्हणजे 1962 अचानक आक्रमण झालं. अर्थातच आम्हाला धक्का बसला आणि अनेक कष्टातून आणि आव्हानामधून आम्हाला जावं लागलं, पण यातून काही चांगलेही घडलं. आत्मसंतुष्ट वृत्तीतून आम्ही खडबडून जागे झालो. पंडित नेहरूंचं विचार होतं चीनच्या आक्रमणावरती. नरेंद्र मोदींनी 2020 काय विचार व्यक्त केले पहा, भारताचे सार्वभौमत्व राखण्यासाठी संपूर्ण देश उत्कटता, त्याग आणि आत्मविश्वासाने निघाला आहे. आमच्या जवानांचे शौर्य जगानं लडाखमध्ये पाहिलं. देशाचं रक्षण करण्यासाठी त्यांनी त्याग केला. अशा सर्व जवानांप्रती आणि इतरांप्रती मी लाल किल्ल्यावरून आदर व्यक्त करतो. इथं कुठेही त्यांनी चीनचा अप्रत्यक्षरित्यासुद्धा नामोल्लेख केलेला नाही. तसं इथं नेहरूंनी मात्र इथं नामोल्लेख केलेला आहे. मित्र समजत होतो आत्तापर्यंत, परंतु हल्ल्यानंतर आता तो काय मित्र राहिला आहे का, नाही राहिला, असा अप्रत्यक्ष टोला जो आहे पंडित नेहरूंनी लगावलेला आहे. इथं मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भारतीय जवानांप्रती आदर व्यक्त केल्याचा आपल्याला दिसतो. ओके, आता याचा निष्कर्ष काय निघतोय पहा, चीनी आक्रमणावर प्रतिसाद म्हणून चीनच्या युद्धातून भारतासाठी सकारात्मक मिळालं असं धक्कादायक विधान नेहरू करतात. ओके, सकारात्मक मिळालं याचा अर्थ काय, काहीतरी धडा शिकलोय, म्हणजे शेजारच्या देशांवरती किती विश्वास ठेवायचा, आता हा सकारात्मक संदेश त्याच्यातून मिळाला आहे. म्हणजे हे विधान जे आहे तर थोडंसं निगेटिव्हली लेखकाने इथं वापरलेलं आहे. त्याहूनही दखलपात्र म्हणजे 1963 त्यांनी केलेल्या भाषणात एकदाही भारतीय लष्कराप्रती आदरभाव व्यक्त केला किंवा जवानांच्या त्यागाचा आणि शौर्याचा उल्लेख झालेला नाही. म्हणजे पंडित नेहरूंनी तो केलेला नाही. युद्धाआधीच्या भाषणात नेहरूंनीच आपले शेजारी युद्धाची भाषा करत असल्याचं सूचित केलं होतं, पण युद्धोत्तर भाषणात मात्र ते चीनचे आक्रमण अचानक झाल्याचा दावा करतात. अक्साई चीनमध्ये गवताचं एक पातही उगवत नाही असं विधान त्यांनी संशोधित केलं होतं. स्वतःचा भूभाग शत्रूच्या ताब्यात जाण्याविषयी ते किती बेफिकर होते यातून ते दिसून येतं. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात काय झालं तुम्हाला सांगतो, भारताच्या संसदेत म्हणजे मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी संसदेत भाषण करताना सांगितले की चीननी भारताच्या काही भागावरती कब्जा केलेला आहे, हे संसदेत सांगितले, हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे दोन्ही पंतप्रधान पुन्हा एकदा सारख्याच आणि समानच लेवलला आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. 1963 युद्धोत्तर झालेल्या स्वातंत्र्य दिन भाषणात नेहरूंनी लष्कराच्या त्यागाचा आणि शौर्याचा उल्लेख केलेला नाही. मोदींनी गलवानमध्ये बलिदान दिलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. हा एक मुद्दा आहे की बरोबर आहे, जर का आपल्या देशातले आपले सैनिक सीमेवरती आपल्या देशाच्या भूभागाच्या रक्षण करण्यासाठी म्हणून आपल्या प्राण्यांची आहुती किंवा बलिदान देत असेल तर त्याचं स्मरण करणं प्रत्येक भारतीय व्यक्तीचं तर कर्तव्य आहेच आहे, परंतु हे जे राष्ट्रपती, पंतप्रधान यांचं परम कर्तव्य आहे, कारण ह्या लष्कराच्या सैनिकाच्या जीवावर हे सत्ता उपभोगत आहेत, हे लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, म्हणजे प्रत्येक पॉलिटिशियननं, प्रत्येक राजकारण्यानं ह्या सैनिकांचं स्मरण केलंच पाहिजे. हे आपलेच देशबांधव आहेत आणि आपल्याचसाठी ते सीमेवरती लढत आहेत, याचं भान असायला पाहिजे. ओके, आणि त्यांच्याविषयी आदर प्रत्येकाच्या मनात असायलाच पाहिजे, याच्याबद्दल कुठलाही डाऊट असता कामा नये. बरोबर. त्याच्यानंतर पाकिस्तानविषयी काय दृष्टिकोन होता ते पाहूया. पंडित नेहरूंचा पाकिस्तानविषयी काय दृष्टिकोन होता बघा. 1957 ते स्वातंत्र्यदिनी काय बोलले, पाकिस्तान आमचा शेजारी आहे, तो आमचाच भाग आहे, आमच्या हृदयाचा आणि बाहूंचा हिस्सा आहे. त्याच्याशी युद्ध करण्याचा विचार आम्ही कसा करू शकतो, तसं करणं म्हणजे आपण आपल्याच
आपल्यालाच इजा करण्यासारखं ते आक्रमक बनले तर त्यांनाही इजा होईलच. नेहरूंचं 1957चं वक्तव्य आहे. डॉक्टर मनमोहन सिंग 2009ला काय म्हटले? 26/11चा हल्ला झाला होता 2008ला आणि त्या हल्ल्यानंतरचं हे भाषण होतं. जम्मू काश्मीरला आमच्या घटनेमध्ये जे विशेष स्थान आणि आश्वासनं देण्यात आली आहेत त्यांचा आम्ही आदर करतो. 2009ला डॉक्टर मनमोहन सिंगांचं हे वक्तव्य आहे स्वातंत्र्य दिनाच्या भाषणासाठी. आणि नरेंद्र मोदी काय म्हटले बघा 2016ला? बलुचिस्तान, गिलगिट, पाक व्यक्त काश्मीरच्या जनतेने दर्शवलेल्या कृतज्ञतामूलक भावनेबद्दल मी त्यांचे आभार मानतो. हे जे 3 पंतप्रधान आहेत ना, कुठंही त्यांनी पाकिस्तानवरती आक्रमण करू आणि पाकिस्तानला धडा शिकू असं म्हटलेलं नाही. आणि मित्रांनो, अशीच भारताचं जी फॉरेन पॉलिसी आहे किंवा परराष्ट्र धोरण आहे तर ते आकार घेत असते. आपण कुठल्याच देशांना कधीच असं समोरून बोलू शकत नाही, कारण त्याचे जगाच्या राजकीय व्यासपीठावरती निगेटिव्ह परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. बरोबर. आता पाकिस्तानविषयी जे धोरण होतं तर त्याच्यातून निष्कर्ष काय निघत आहेत पहा. पाकिस्तानी आक्रमण 1947-48 पासून होत राहिली तरी देखील नेहरू, इंदिरा गांधी, नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांच्या पाकिस्तानबाबत धोरणात भाबडेपणाचा अंतर्भाव आणि द्रष्टेपणाचा अभाव दिसून आला. भारताचा विनाश हाच पाकिस्तानचा उद्देश असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली नाही. 1957मधील स्वातंत्र्य दिन भाषणात नेहरू पाकिस्तानचं कौतुक का करत होते? पाकिस्तान आपल्या हृदयाचा भाग असल्याचं ते का सांगत होते? 1960मध्येच सिंधू जल कराराअंतर्गत भारताने पाकिस्तानला $17.4 कोटी, आजच्या काळात $160 कोटी दिलेले आहेत. सिंधू जल करार 1960चा, याच्याबद्दल मी डिटेलमध्ये बोललेलो आहे. याचंच एक लेक्चर जे आहे तर त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, किंवा सिंधू जल करार बाय वैभव शिवडे असं जर यूट्यूबवरती सर्च केलं तर तुम्हाला ते लेक्चर सापडून जाईल. पहा नक्की हे जे एवढे पैसे दिलेले आहेत भारताने पाकिस्तानला ते का आणि कशासाठी दिलेले आहेत ते तुम्हाला सगळं कळून येईल. म्हणजे सिंधू जल करार भारताच्या दृष्टीनं किती महत्त्वाचा आहे, कारण हे ज्या 3 नद्या भारताला मिळालेल्या आहेत त्याचं पाणी साठवणार कुठं? ओके, त्याच्याबद्दल बऱ्याच मी विस्तारानं बोललो, ते लेक्चर न विसरता पहा. इंदिरा गांधींनी पाकिस्तानची युद्ध केलं, पण 1971मधील त्या युद्धानंतर त्यांचा पाकिस्तानविषयी दृष्टिकोन गोंधळाचा राहिला याचे पुरावे आढळतात. पाकिस्तानकडून कोणतेही ठोस आश्वासन न घेता त्यांनी 90,000 युद्धकैद्यांना पाकिस्तानकडे सुपूर्द केलं. परंतु आत्तापर्यंत त्या भारताचे एकमेव पंतप्रधान आहेत महिला, की म्हणजे याच एकमेव पंतप्रधानानं पाकिस्तानविरुद्ध युद्ध केलं, हे लक्षात ठेवा. बाकी किती पंतप्रधान आले आणि गेले, पण कोणाचा सुद्धा एवढा दम नव्हता की ती पाकिस्तानबरोबर युद्ध करू शकेल. परंतु इंदिरा गांधींनी ते करून दाखवले. त्याच्यामुळे इंदिरा गांधींबद्दल ह्यूज रिस्पेक्ट आहे. ओके, त्यांनी आणीबाणी आणली तो भाग वेगळा, परंतु पाकिस्तानबरोबर युद्ध केलं हा भाग मला जाम आवडतो आणि म्हणून त्या लेडीचं स्मरण करायला पाहिजे आपण, हे लक्षात ठेवा. कुठलाही पक्ष असो, कुठलाही माणूस असो, पण इंदिरा गांधींचं महत्त्व जे आहे तर ते कायम त्याच ठिकाणी राहणार आहे, त्याच्याबद्दल कुठलाही डाऊट नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तान प्रेमाच्या विकारापासून नेहमीच दूर असतात, परंतु ते पाकिस्तानला जाऊन आलेत हे आपल्याला मान्यच करावं लागेल. या देशाशी संबंधाचा पोतच त्यांनी बदलून टाकला आहे. अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पुंड शेजाऱ्याला सर्जिकल स्ट्राईकनी बालाकोट हल्ल्यांचीच भाषा समजते, हे मोदींचं धोरण आहे. आता ऑपरेशन सिंदूरनंतर भारतात ज्या सकारात्मक नकारात्मक चर्चा झालेल्या आहेत याच्यावरती संसदेमध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे. आपण त्या पाहिलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत आणि न्यूजपेपरमध्ये वाचल्या, पाहिल्या, ऐकल्या. त्याच्यामधून कोणाचं बरोबर आणि कोणाचं चूक याच्याबद्दल मी काही आता बोलत नाही. ऑपरेशन सिंदूरच्या लेक्चरमध्ये ते मी बोललो आहे. ओके, पुढचा मुद्दा आहे महागाई आणि अन्न टंचाईविषयी दृष्टिकोन. पंडित नेहरूंनी 1950मध्ये काय मत व्यक्त केलं होतं बघा. जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ हाही मुद्दा आहे. तिकडं कोरियात युद्ध सुरू आहे आणि इकडं लोकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढवल्या, याचा अर्थ काय? प्रश्न विचारला होता. 1970मध्ये इंदिरा गांधी काय म्हणतात बघा. हेही लक्षात घेतलं पाहिजे की देशाची प्रगती होत असताना किमती वाढतातच, तरी देखील जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणं ही आमची जबाबदारी आहे. बरोबर, म्हणजे आत्ता महागाई वाढलीच ना. ओके, देशाची प्रगती झालीच ना, येते का लक्षात? नरेंद्र मोदी 2025मध्ये म्हणजे यावर्षी काय म्हटले बघा. आज महागाई आटोक्यात आहे, परकीय चलन गंगाजळी मजबूत आहे, स्थूल आणि आर्थिक निदर्शक अतिशय मजबूत आहेत. महागाई आटोक्यात आहे का हा थोडासा प्रश्न आहे. ओके, म्हणजे इंदिरा गांधींच्या काळात ही महागाई वाढत होती आणि नरेंद्र मोदींच्या काळात ही महागाई वाढते, त्याच्याबद्दल काही डाऊटच नाही आहे. आणि दोन्ही पंतप्रधानाच्या काळात सर्वसामान्य जनता मात्र ह्या महागाईच्या दबावाखाली भरडली जाते, हे मान्यच करायला पाहिजे. हे कोणाला मान्य करायला लागेल. आता याचे निष्कर्ष काय निघतात बघा. नेहरूंनी त्यांच्या भाषणामध्ये महागाईचा उल्लेख केला, पण ती आटोक्यात आणण्यासाठी ठोस उपायांची चर्चा कधीच केली नाही. मोदीने तर कुठे केली, इंदिरा गांधीने तर कुठे केली, नाहीच केली. नेहरूंनी जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 हा जुलमी कायदा आणला. त्याचा उद्देश साठेबाजी प्रतिबंधित करून धान्य टंचाई रोखणे हा होता. प्रत्यक्षात त्यामुळे
प्रशासनाकडून व्यापाऱ्यांचं शोषणच झालं आहे. इंदिरा गांधीने बँकाचं राष्ट्रीयकरण करून प्रशासनाची पकड आणखी मजबूत केली आणि उद्यमशीलतेची घुसमट केली. आपल्या अपयशाचे खापर दोघांनीही जनतेवरती फोडलं. काळ्या बाजाराच्या प्रथेस जनता जबाबदार असल्याचं ते सांगत होते. मोदींनी कोविड महासाथीमध्येही एकही नागरिक भुकेला राहणार नाही याची खबरदारी घेतली. त्यासाठी 80 कोटी गरजूंना मोफत अन्नधान्य पुरवलं. ओके, आणि त्याचा भार जनतेवरतीच टाकला आहे. ही आपल्याला विसरून चालणार नाही. इंदिरा गांधीने बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आणि प्रशासनाची पकड मजबूत केली. परंतु या राष्ट्रीयकरणामधून बऱ्याचशा जणांना फायदा झाला आहे आणि सर्वसामान्य जनतेचा तोटा झाला आहे, हेही विसरून चालणार नाही. येते का लक्षात? बरोबर समजलं. पुढचा मुद्दा आहे उत्तरदायित्वाविषयी काही मुद्दे आहेत. आता ह्याच्यामध्ये 3 पंतप्रधान महत्त्वाचे आहेत: नेहरू, इंदिरा गांधी आणि मोदी. 1951ला नेहरू काय म्हटले बघा, आम्ही मोठे नकाशा आणि योजना बनवतो 50 लाख आणि 1 कोटींच्या कामांचे, पण ते रस्ते किंवा शाळा कधी बांधल्या जात नाहीत किंवा अत्यंत विलंबाने उभा राहतात. सरकार नेहमीच असं धीम्या गतीने काम करते. इंदिरा गांधी 1974 साली काय म्हटलं बघा, आमचे बंधू भगिनी काळ्या बाजारातून वस्तू खरेदी करण्याऐवजी खुल्या बाजारातून त्या खरेदी करतील का, हा त्यांनी जनतेला प्रश्न विचारला आहे. हे ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. आपण एखादी वस्तू कमी पैशात म्हणजे 1-2 रुपयांनी स्वस्त मिळते याच्यामुळे आपण ती काळ्या बाजारातून खरेदी करतोय आणि याचा तोटा होतोय, कारण देशाला जो टॅक्स जातोय तर तो जाणार नाही. ओके, म्हणून त्यांनी सर्वसामान्य जनतेला प्रश्न विचारला आहे. 2018ला मोदी काय म्हटले बघा, आज देशात प्रामाणिकपणा साजरा करून प्रगती सुरू आहे. 2013पर्यंत म्हणजे तोपर्यंतच्या 70 वर्षामध्ये 4 कोटी नागरिक प्रत्यक्ष कर भरत होते, परंतु बंधू भगिनींनो ती संख्या वाढून आज जवळपास 6.75 कोटी झालेली आहे. म्हणजे 70 वर्षात फक्त 2 कोटी लोक कर भरायची वाढलेली आहेत. म्हणजे हे खूपच जास्त वाढले असं काही नाही आहे. ओके, भारतात लोक कर का भरत नाहीत तुम्हाला सांगतो. कारण हे कराचं प्रमाण म्हणजे 30%, म्हणजे जर का तुमचं वर्षाचं 100 रुपये एवढा इन्कम असेल आणि जर का तुम्हाला त्याच्यावरती 30% कर द्यावा लागत असेल तर ही कुठली रक्कम आहे. ओके, आश्नीर ग्रोवर नावाचा एक उद्योजक आहे, शार्क टँकमध्ये तो होता. त्याने एक मत व्यक्त केले, लोक कर कधी भरतील, जर का कराचा रेट कमी असेल, कर दर कमी असेल तर लोक उत्साहानं कर भरतील. म्हणून लोक काळा बाजार करतात. म्हणजे मला सांगा 100 रुपये कमावले तर त्याच्यातले 30 रुपये मी गव्हर्नमेंटला का देऊ, कारण कष्ट मी करतोय. ओके, त्याच्या पाठीमागच्या आयडियाज सगळ्या माझ्या आहेत, तो पैसा प्रामाणिकपणे मी कमवतोय आणि बिनकामाचे जर का त्याच्यातले 30 रुपये गव्हर्नमेंटला द्यावे लागत असेल तर माझा फायदा काय. त्याच्यामुळं काळा बाजार वाढतोय, त्याच्यामुळे लोक कर चोरी करतात, त्याच्यामुळे लोक कर भरत नाहीत. जर का कराचा दर कमी असेल तर लोक हसत हसत कर भरतील. ओके, म्हणजे हे बऱ्याचशा अर्थशास्त्रज्ञांचं सुद्धा मत आहे की भारतात कर दर जो आहे तर तो जास्त आहे. येते का लक्षात? म्हणजे 70 वर्षापूर्वी 4 कोटी लोक कर भरत होती आणि आत्ता 6.75 कोटी लोक कर भरायला लागलेले आहेत. म्हणजे फक्त 2 कोटी लोकांचं प्रमाण जे आहे तर ते त्याच्यामध्ये ॲड झालेलं आहे. हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. आता याचे निष्कर्ष काय निघतात उत्तरदायित्वाचे ते आपण पाहूया. अन्नधान्य टंचाईचा उल्लेख नेहरू करतात, पण त्याविषयी दायित्व स्वीकार करीत नाहीत. सरकारच धीम्या गतीनं काम करतं अशी मीमांसा ते करतात. इंदिरा गांधी रोजगार कार्यक्रमाची माहिती जनतेला देत नाहीत. शिवाय साठेबाजीला आळा घालण्याची जबाबदारी त्या जनतेवरती ढकलतात. सरकार बोलते तसं चालतं की नाही हीच खरी कसोटी असल्याचं मोदी मानतात. कर भरणा प्रक्रियेतील सुधारणाचं श्रेय ते जनतेला देतात. बरोबर आहे. ओके, आता त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे लोकशाही आणि मतपेढी राजकारणाविषयी काय दृष्टिकोन आहेत. आता 3 पंतप्रधान आहेत, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि नरेंद्र मोदी. ओके, लोकशाही आणि मतपेढी राजकारणाविषयीचा दृष्टिकोन. इंदिरा गांधी काय म्हणतात, 1975 सालच्या स्वातंत्र्यदिनी आणीबाणी जाहीर करण्याविषयी आम्ही संतुष्ट नव्हतो. म्हणजे ते आम्हाला करायचे नव्हते असं इंदिरा गांधी म्हणतात, पण परिस्थितीच्या रेट्यापुढे आम्हाला तसं करणं भाग पडलं. रुग्णाच्या तब्येतीसाठी त्याला औषधाची कटू मात्रा द्यावी लागते, त्यानुसार आम्हालाही कठोर निर्णय घ्यावे लागले, इंदिरा गांधींचं मत आहे. राजीव गांधी 1987ला काय म्हटले स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात लाल किल्ल्यावरून, स्वतंत्र भारताचा अर्थ या देशात स्वतंत्र आणि निष्पक्ष न्यायपालिका आहे. स्वतंत्र आणि निर्भीड माध्यम आहेत, पण बेजबाबदारी आणि बेशिस्तीतून काही मंडळी या स्वातंत्र्याला बाधा आणतात तेव्हा परिस्थिती अवघड बनते. म्हणजे बरोबर आहे, स्वातंत्र्याला बाधा येता कामा नये. येते का लक्षात? ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादा आपला मूलभूत हक्काचा उपभोग घेत असतो तर तो घेत असताना इतरांच्या मूलभूत हक्कांवरती गदा येता कामा नये किंवा ती येऊ द्यायची नाही, हे सुद्धा आपलं मूलभूत कर्तव्य आहे. हे सुद्धा आपण पाळलं पाहिजे. 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला मी एक लेक्चर रिलीज केलं होतं, स्वतंत्र म्हणजे स्वैराचार क्वेश्चन मार्क. ते किती जणांनी पाहिले मला माहीत नाही, परंतु त्याच्यातले जे विचार आहेत तर ते विचार आत्ता किती महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला समजेल. बरोबर. 2017ला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाला काय म्हटले पहा,
लोकशाही ही नव्या भारताची सर्वात मोठी ताकद आहे, पण आपण तिला मतपेटीपुरती मर्यादित केलं आहे. तसं होणं योग्य नाही. त्यामुळंच या देशात अशी लोकशाही व्यवस्था असावी ज्या अंतर्गत जनता व्यवस्थेमार्फत नव्हे तर व्यवस्था जनतेमार्फत चालवल्या जातील, हा आमचा निर्धार आहे. ओके, आता हे जे वाक्य आहे तर तुम्ही उत्तर लेखनासाठी ॲज इट इज उपयोग करू शकता. ओके, जनता व्यवस्थेमार्फत नव्हे तर व्यवस्था जनतेमार्फत चालवली जातील, हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्धार 2017च्या स्वातंत्र्य दिनी त्यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला दिसतंय. असे मुद्दे तुम्हाला वापरता येतील. आता याच्यातून निष्कर्ष काय निघतोय बघा, काय निष्कर्ष आहे ते आपण पाहूया. आणीबाणी ही लोकशाहीच्या विकारांवर इलाज असल्याचं इंदिरा गांधींना वाटलं होतं, बरोबर. त्यात त्यांनी काही सकारात्मकताही त्याच्यामध्ये त्यांना आढळली. राजीव गांधी स्वतंत्र आणि निर्भीड माध्यमांची भाषा करतात, पण घटना आणि संस्थांविरोधात माध्यमात सक्रिय असल्याचं ते सूचित करतात. विशिष्ट धर्माच्या नागरिकांसाठी विशेष योजना आणि कार्यक्रम राबवण्यात मनमोहन सिंग यांना काहीच गैर वाटलं नाही ते, आणि वाटायलाही नाही पाहिजे, कारण भारत हा विविधतेत एकता असणारा देश आहे. भारतात खूप सारे धर्म, खूप साऱ्या जाती, खूप सारे बोली, खूप साऱ्या भाषा आणि खूप सारी माणसं अगदी एक म्हणून राहत आहेत. ओके, येते का लक्षात? त्याच्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर नियंत्रण आणण्यासाठी नेहरूंनी पहिली घटना दुरुस्ती आणली, कारण एका नियतकालिकाने त्यांच्याविषयी काही प्रकाशित केलेलं त्यांना आवडलं नव्हतं. न्यायपालिकेत होयबा न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासाठी अनेक वाममार्गाचा अवलंब केला गेला. ओके, म्हणजे हे कोणाच्या काळात घडत होतं? हे पंडित नेहरूंच्या काळात घडत होतं. इंदिरा गांधींच्या काळात ही घडलं, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाची केस तुमच्या लक्षात असेल. आणि आत्ता नरेंद्र मोदींच्या काळात महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयात कोणाची नियुक्ती केली गेली आहे, ह्या न्यूजपेपरच्या बातम्या तुम्ही आत्ता वाचल्याच असतील. म्हणजे जे सुरुवातीला म्हटलो ना की राजकारणी सगळे एकाच माळ्याचे मणी असतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे तिन्ही टर्ममध्ये हेच घडले. येते का लक्षात? लोकशाही ही भारताची सर्वात मोठी ताकद असल्याचं नरेंद्र मोदीने अनेकदा निक्षून सांगितले. जम्मू काश्मीरमध्ये न्यायाचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी लोकशाहीविरोधी कलम 370 रद्द केलं आहे. ओके, येते का लक्षात? आणि आत्ता जम्मू काश्मीरमधली कशी परिस्थिती आहे याचा थोडासा तुम्ही आढावा घेतलाच असेल. ओके, त्याच्याबद्दल आपण नंतर कधीतरी व्यवस्थितपणे बोलूयाच, कारण त्याच्याबद्दल मला एकदा 370बद्दल आपण मागच्या वेळेला बोललो, पण आत्ता एकदा डिटेलमध्ये बोलूया की काय परिस्थिती आहे. पूर्वसुरींविषयी दृष्टिकोन, म्हणजे आपले जे पूर्वज होते, म्हणजे राजीव गांधींनी इंदिरा गांधी आणि पंडित नेहरूंबद्दल काय म्हटलं आहे, किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीव गांधी, इंदिरा गांधी, पंडित नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयींबद्दल काय म्हटलं ते आपण पाहूया. राजीव गांधींनी 1988 साली भाषण करताना काय म्हटलं बघा. प्रथमच आपल्यावर भिकेचे भांडे घेऊन दुसऱ्यासमोर जायची वेळ आली नाही, हे आपण करू शकलो, ही अभिमानाची बाब आहे, आणि शक्य झालं पंडितजी आणि इंदिराजींच्या गेल्या 40 वर्षातील धोरणांमुळे. ओके, असं हे राजीव गांधींचं वक्तव्य आहे. मोदींचं वक्तव्य काय होतं 2014 साली. आज स्वातंत्र्यानंतर आपण इथवर पोचलो आहोत, यात सर्वच पंतप्रधानांचं योगदान आहे, शिवाय केंद्रातील आजवरच्या सर्व सरकारांचं आणि राज्यातील सरकारांचंही योगदान आहे. हे एवढं चांगलं वक्तव्य त्यांनी का केलं असेल? कारण 2014ला पहिल्यांदाच BJPची सत्ता केंद्रात आली होती आणि नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा पंतप्रधान बनलेले होते, आणि हे त्यांचं लाल किल्ल्यावरचं पहिलं भाषण, त्याच्यामुळे चांगलं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. आणि राजीव गांधींनी मात्र श्रेय कोणाला दिले? पंडित नेहरूंना आणि इंदिरा गांधींना. आता याचे निष्कर्ष काय काढलेत बघा. राजीव गांधींपासून मनमोहन सिंगांपर्यंत भारत म्हणजे नेहरू गांधी परिवारच होता. इतर पंतप्रधानांना विस्मृतीत ढकललं गेलं. मनमोहन सिंग तर इतके मेधे होते की त्यांनी एका भाषणात आमच्या नेत्या सोनिया गांधी असा उल्लेखही केला. सरकारमध्ये कोणतंही पद न भूषवणाऱ्या सोनिया गांधींना भाषणात स्थान कशासाठी मिळावं हा प्रश्न आहे, बरोबर, असायलाच पाहिजे. मोदी आणि वाजपेयींनी त्यांच्या पूर्वसुरींचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दानत दाखवून दिली. भारत सेमीकंडक्टर निर्मितीच्या शर्यतीत मागे कसा राहिला हे सांगतानाही मोदींनी आधीच्या सरकारबाबत टीकासूर आळवला नाही. ओके, अजून एकदा तुम्हाला सांगतो, या सगळ्या लेखकाच्या मताबद्दल मी सहमत असेलच असं नाही, परंतु तुम्हाला एक आयडिया यावी, हे लोकसत्ता या दैनिक वृत्तपत्रातलं प्रसिद्ध झालेलं सदर आहे, आणि याच्यातला काही भाग तुम्हाला उत्तर लेखनासाठी उपयोग करता येईल. म्हणजे हे जे पंतप्रधान जे बोललेले कोट आहेत तर ते तुम्हाला PSR ऑप्शनल किंवा GS2च्या आन्सर लेखनासाठी, उत्तर लेखनासाठी कामी येतील, किंवा एसे रायटिंगमध्ये सुद्धा तुम्हाला हे कोट जे आहेत तर ते तुम्हाला वापरता येऊ शकतात. ओके, लेक्चर कसं वाटलं नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ह्याच्यापेक्षा जर का तुमचं काही वेगळं उत्तर असेल किंवा तुम्हाला वेगळं वाटत असेल या भाषणांबद्दल तर तेही सांगा. हे जे महत्त्वाचे पंतप्रधान होते त्याच्यामध्ये पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांच्या भाषणाबद्दल तुमचं वेगळं मत असेल तर न विसरता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके, आणि VJS ई स्टडीला
टेलिग्राम, यूट्यूब, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप आणि फेसबुक या 5 सोशल मीडियावरती फॉलो करायला विसरू नका. या 5 सोशल मीडियाच्या लिंक्स ज्या आहेत तर त्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VGS ई-स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.